होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि विविध संस्थांच्या निवडणुकांसाठी कुराडे गट सज्ज, कार्यकर्त्यांना संधी आणि न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे यांचं प्रतिपादन. ऐनापूर इथं झालेल्या चिंतन मेळाव्यात नव्या उमेदीचा संकल्प. गडिंग्लज तालुक्यातील ऐनापूर इथं कुराडे गटाचा चिंतन मेळावा उत्साहात पार पडला. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत, सेवा संस्था आणि विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण सज्ज राहणार असल्याचं ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे यांनी स्पष्ट केलं. ऐनापूर येथील कुराडे मळ्यात आयोजित मेळाव्यात बोलताना ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे म्हणाले, कार्यकर्त्यांनी मोठ्या संघर्षात साथ दिली आहे. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मी सतत कटिबद्ध राहणार आहे. ग्रामपंचायत आणि सेवा संस्थेच्या निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी कुराडे गटाच्या माध्यमातून लढा सुरूच राहील. आम्हाला कार्यकर्त्यांनी दिलेले बळ हे नेहमीच त्यांच्या हितासाठी वापरणार आहोत. नुकतीच झालेली निवडणूक विलक्षण होती. या निवडणुकीत असत्य जिंकले असले तरी डॉक्टर शहापूरकर आणि शिवाजी खोत यांनी मोलाची साथ दिली आहे, याची त्यांनी विशेष नोंद घेतली. जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आपण खंबीर आहोत. कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत अडचणींमध्ये ठामपणे उभे राहू. येणारा काळ चांगला असेल आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं कुराडे गटाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम सातत्यानं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य गणपतराव डोंगरे होते. स्वागत आणि प्रास्ताविक प्राध्यापक तानाजी चौगले यांनी केला. डॉक्टर अनिलराव कुराडे म्हणाले, पराभवाने खचून जायचं नाही. निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी लढायची असते. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांच्या पाठीशी आपण खंबीर राहणार आहोत. पुढील ग्रामपंचायत आणि सेवा संस्थेच्या निवडणुकांमध्ये कुराडे गटाची खरी ताकद दाखवावी लागेल. निष्ठा ढळू न देता नव्या उमेदीने कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी केलं. प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी कार्यकर्त्यांनी दिलेलं बळ ऊर्जा देणारं असल्याचं सांगत जनसामान्यांसाठी आयुष्यभर लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. कडगावचे माजी सरपंच राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांची झुंडशाही मोडून काढण्यासाठी गावागावात केडर निर्माण करण्याचं आवाहन करत ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे यांना खंबीर साथ देण्याचं आवाहन केलं. MK सुतार, ईश्वर देसाई, अमृत पाटील यांनीही मनोगतं व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात गणपतराव डोंगरे यांनी ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे यांच्या निष्ठेला बळ देऊन पुन्हा एकदा नव्या उमेदीने साथ देण्याचं आवाहन केलं. या मेळाव्यास जयसिंग पाटील, संतोष दळवी, अरविंद पोटजाळे, बापू देसाई, गोपाळ शेरेकर, कृष्णा कदम, केरबा पेडणेकर, संग्राम पाराळे, सुनील शिंदे, ज्योतिबा केसरकर, अशोक चोथे यांच्यासह कुराडे गटाचे बहुसंख्य कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते. आभार बसवराज आजरी यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.